खर्च कमी करायचा असेल तर मुक्त संचार बरा, पण जर पक्ष्यांची सुरक्षितता आणि गॅरंटीड वाढ हवी असेल तर बंदिस्त पद्धतच का निवडावी लागते? तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा आणि बजेटनुसार कोणती पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे? चला तर पाहू आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती अगदी डिटेल्डमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या या पोल्ट्री फार्मिंगच्या प्रोफेशनल कोर्समध्ये. मित्रांनो, एकदा उद्देश ठरवला की तो पूर्ण करण्यासाठी योग्य सिस्टम निवडणं खूपच गरजेचं असतं. आज आपण मुक्त संचार, अर्धबंदिस्त आणि पूर्ण बंदिस्त या तिन्ही पद्धतींची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही माहिती घेण्यापूर्वी आजचे 2 महत्त्वाचे शब्द आपण समजावून घेऊ जे आपल्याला माहिती असणं खूपच आवश्यक आहे. जसं की बायोसिक्युरिटी. याचा अर्थ काय तर रोगापासून संरक्षण करण्याची आपल्या फार्मवरती जी व्यवस्था असते तिलाच आपण बायोसिक्युरिटी म्हणतो. आता एफसीआर म्हणजे नेमकं काय तर पक्षी किती खाद्य खातो आणि त्याच्या तुलनेनं त्याचं वजन किती वाढतं याचं जे गणित असतं तो म्हणजे एफसीआर. मुक्त संचार पद्धत याचं स्वरूप कसं असतं तर कोंबड्यांच्यासाठी फक्त रात्रीच्या निवाऱ्याची सोय करायची आणि दिवसभर हे पक्षी बाहेर फिरतात. आता याचे फायदे काय काय आहेत तर खाद्याचा खर्च जवळपास 0 होतो किंवा अगदी कमी येतो. पक्षी नैसर्गिक वातावरणात राहिल्याने त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती चांगली असते आणि यांच्या अंड्यांची क्वालिटी सुद्धा आपल्याला चांगली मिळते. आता या फायद्यासोबत काही तोटे सुद्धा आहेत. जसं की शिकारी प्राणी आहेत, कुत्रा, मांजर, घार असेल, मुंगूस असेल तर याचा धोका यांना जास्त असतो. तसेच बाहेरचे जे इतर पक्षी असतात तर त्यांच्या संपर्कामुळे यांच्यामध्ये संसर्ग पसरण्याची भीती सुद्धा जास्त असते. त्यामुळेच त्यांच्या उत्पादनावरती म्हणजे अंडी आणि वजन यांच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. ही जी पद्धत आहे तर ती पारंपरिक आहे आणि गावोगावी आपल्याला प्रत्येकाच्या घरी यातले छोटे मोठे सेटअप आपल्याला दिसतातच. अर्धबंदिस्त पद्धत. जेव्हा आपण अर्धबंदिस्त पद्धत निवडतो तेव्हा आपलं शेड आहे आणि त्याच्या भोवती जे जाळीचं कंपाऊंड आहे तर ते आपल्याला करावं लागतं. दिवसभर कोंबड्या त्या कंपाऊंडमध्ये फिरतात आणि रात्री शेडमध्ये जातात. आता आपण जाणून घेऊया याचे फायदे काय काय असतात. याचा मुख्य फायदा म्हणजे काय, जे शिकारी प्राणी असतात तर त्यांच्यापासून आपल्या पक्ष्यांना सुरक्षा मिळते. नैसर्गिक हिरवे खाद्य मिळते, सूर्यप्रकाश मिळतो आणि बाहेरील दूषित पाणी किंवा खाद्याचा संपर्क आपल्याला टाळता येतो. आता याच्या फायद्यासोबत याचे तोटे सुद्धा आहेत. जसं की कंपाऊंडचा जो खर्च आहे तर तो आपल्याला जादा करावा लागतो. 100% मुक्त संचारपेक्षा आपल्याला जो खाद्याचा खर्च आहे तर तो 50% वाढतो. ठराविक काळानंतर जे कंपाऊंडमधील जागा असते तर ती आपल्याला वेळोवेळी निर्जंतुक करावी लागते. यानंतरची जी पद्धत आहे ती म्हणजे संपूर्ण बंदिस्त पद्धत. संपूर्ण बंदिस्त पद्धत यामध्ये पक्षी जन्मापासून विक्रीपर्यंत शेडच्या आतच असतात. त्यामुळे त्यांच्या वाढीवरती पूर्ण नियंत्रण आपल्याला ठेवता येतं. त्यांना होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करणे सोपं जातं. कमी जागेमध्ये जास्त पक्षी पाळता येतात आणि त्यांचे आधुनिक रेकॉर्ड सुद्धा आपल्याला ठेवणं शक्य होतं. आता आपण जाणून घेऊ याचे तोटे काय काय असतात. शेड आणि भांड्यांचा आपल्याला मोठा खर्च करावा लागतो. खाद्याचा खर्च 100% होतो कारण पक्षी बाहेर जातच नाहीत. जर मार्केटचे रेट पडले तर वाढलेला खाद्याचा खर्च आपल्याला परवडत नाही. माझं एक निरीक्षण सांगतो तुम्हाला. अनेकांना वाटतं की मुक्त संचारात खर्च कमी आहे म्हणून तोच फायद्याचा, पण एकदा पावसाळ्याचा संसर्ग झाला किंवा वातावरण बदलल्यानंतर संसर्ग जर कोंबड्यांना झाला तर त्यांना औषधोपचारांचा खर्च करावा लागतो आणि हा जो खर्च आहे तर तो नफ्यापेक्षा जास्त होतो. म्हणूनच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त पद्धतीने वळणं खूप सुरक्षित ठरतं. आजची जी आपली प्रो टिप आहे तर ती काय आहे तर जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर बंदिस्त करा, पण जर तुमच्याकडे स्वतःची शेती असेल तर अर्धबंदिस्त पद्धत निवडा. यामुळे तुमची 50% खाद्याची बचत होईल आणि पक्षीही सुरक्षित राहतील. या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एकच निष्कर्ष निघतो की पद्धत कोणती असो त्यामध्ये आपले नियंत्रण किती आहे यावरती आपला नफा ठरलेला असतो. तर मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं. बिनखर्चाची मुक्त संचार पद्धत, सुरक्षित अर्धबंदिस्त पद्धत आणि हाय रिटर्न देणारी बंदिस्त पद्धत. जर तुम्ही पोल्ट्री फार्मिंगचं प्लॅनिंग करत असाल तर आज तुम्हाला एक कृती करायची आहे. ती म्हणजे काय तर तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा मोजा आणि तुमच्या बजेटनुसार या तिन्हीपैकी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटते ते तुमच्या वहीत लिहून ठेवा. आता आपली पद्धत तर ठरली, पण शेड बांधताना ते स्मार्ट कसं असावं, याची दिशा, लांबी, रुंदी आणि याचं जे गणित असतं, याचं जे गुपित असतं, तर हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग, स्मार्ट शेडचं डिझाईन.